गुड मॉर्निंग स्टुडंट. आता आपण प्रॉफिट प्रायोरिटी कॉर्पोरेशन या कॉर्पोरेट अकाउंटिंग मधील चॅप्टरचा प्रॉब्लेम नंबर 3 बघणार आहोत. मी तुम्हाला कालच प्रॉब्लेम शेअर केलेला होता. आपण प्रॉब्लेम आज घेतो आहोत. हा प्रॉब्लेम आपण घेतलेला होता, प्रॉब्लेम नंबर 3. काय दिलंय? गोयल लिमिटेड वाज इनकॉर्पोरेटेड ऑन 1 ऑगस्ट 2019. कधी इनकॉर्पोरेशन झालं? 1 ऑगस्टला झालं. टू टेक ओव्हर द रनिंग बिझनेस ऑफ सागर ट्रेडर्स ॲज ऑन गोईंग कन्सर्न फ्रॉम 1 एप्रिल. म्हणजे इनकॉर्पोरेशन झालं 1 ऑगस्टला आणि टेक ओव्हर केला बिझनेस, ॲक्वायर केला 1 एप्रिलला. ते 1 एप्रिल पासून तर 1 ऑगस्ट पर्यंत प्री इनकॉर्पोरेशन पिरियड आणि 1 ऑगस्ट पासून तर क्लोजिंग डेट पुढे दिली बघा. Following was the statement of profit and loss for the year ended 31st March 2020. ठीक आहे. इथे 1 ऑगस्ट पासून 31 मार्च 2020 पर्यंत हा पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड झाला. आपण पिरियड मांडून घेऊया. डेट ऑफ ॲक्विजिशन बघा 1 एप्रिल 2019. 1/4/2019. ओके. डेट ऑफ इनकॉर्पोरेशन काय आहे? 1 जुलै 1/7/2019. ओके. आणि डेट ऑफ इयर एंडिंग किती आहे? 31 मार्च 2020. बरोबर. ही क्लोजिंग डेट आहे. मग बघा डेट ऑफ ॲक्विजिशन ते डेट ऑफ इनकॉर्पोरेशन मधला जो पिरियड आहे तो कोणता पिरियड झाला त्या ठिकाणी? प्री इनकॉर्पोरेशन पिरियड झाला. मग तो किती महिन्याचा राहील? एप्रिल मे जून 3 मंथ्स. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड रिमेनिंग 12 मंथ्स मधनं 3 मंथ्स गेले 9 मंथ्स. ओके. हा झाला कोणता? पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. येते आले तर मग आता थोड्या पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. ओके. 9 मंथचा. ओके. 1 ऑगस्ट आहे. सॉरी 1 ऑगस्ट आहे. 1 जुलै नाहीये. 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट म्हणजेच जून जुलै. ओके. 1/8 आहे. 1 ऑगस्ट म्हणजे इकडे आला 4 मंथ्स आणि इकडे आला 8 मंथ्स. ओके. 4 मंथ 8 मंथ. याच्यावरनं आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. याच्यावरनं टाइम रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. मग प्री इनकॉर्पोरेशन पिरियड प्री इनकॉर्पोरेशन पिरियड किती मंथचा आहे? 4 मंथ. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड एट मंथ्स. ओके. नाही रे, बस जाईन जरा. मग याचा रेशो कॅल्क्युलेट होतो 4:8 दॅट इज 1:2. हा आला टाइम रेशो. हा काय आला? टाइम रेशो. टाइम रेशो इज इक्वल टू 1:2. नंतर सेल्स रेशो. मग बघूयात आपण प्री इनकॉर्पोरेशन पिरियड मधले सेल्स किती आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन मधले सेल्स किती. सेल्स ड्युरिंग
प्री आणि सेल्स ड्युरिंग पोस्ट. बघत मग आपण प्री मधले आणि पोस्ट मधले सेल्स किती येते. ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलं आहे द टोटल सेल्स फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2020 वॉज ₹9 लाख. टोटल सेल्स 9 लाख आहे. किती 9 लाख आहे. डिवायडेड इंटू 3 लाख फॉर द पिरियड अप टू 1 ऑगस्ट 2019. 1 ऑगस्ट पर्यंत किती येते 3 लाख आहे आणि ₹6 लाख फॉर रिमेनिंग पिरियड. राहिलेल्या पिरियड साठी 6 लाख आहे. 3 lakhs and 6 lakhs. ओके मग 3 आणि 6 याचा रेशो किती येतो. सेल्स रेशो तो येतो 1:2 म्हणजे टाइम रेशो पण इथं 1:2 येतो आणि सेल्स रेशो पण काय येतो 1:2 त्या ठिकाणी आलेला आहे. हे लक्षात घ्या तिथे. व्हेरी गुड. मग आता बघा इथे पहिलं ए काय घेतो आपण किंवा फर्स्ट काय घेतो इन्कम घेतो. काय घेतो इन्कम घेतो. त्या इन्कम मध्ये मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला काय दिलंय बघूयात आपण. फक्त ग्रॉस प्रॉफिट आहे. काय ग्रॉस प्रॉफिट आहे. ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिटला कोणता बेस वापरतो आपण. यस सेल्स बरोबर ना. रेशो काय तो 1:2 आहे. 1:2 आहे. टोटल किती येतो 2,10,000. 2,10,000. ओके मग आता तो काय येईल 2 पिरियड मध्ये वाटायचा आपल्याला प्री मध्ये आणि पोस्ट मध्ये एकाच 2. मग 70,000 and 1,40,000 क्रेडिट साइडला येईल तो 70,000 आणि 1,40,000. 70,000 and 1,40,000. ओके मग पुढे जाऊयात आपण. याची टोटल लिहून घेऊयात खाली. टोटल फर्स्ट ही झाली. टोटल फर्स्ट किती आली ती 2,10,000 70,000 आणि 1,40,000. ओके ही फर्स्ट आली. आता त्याच्यातून आपण लेस करतोय बी सेकंड. सेकंड लेस करतो. मी तर फक्त कॉपी केलं. हे जे सर्व एक्सपेंडिचर होते ते कॉपी करून घेतले तिथे. ठीक आहे. परत टाईप करायला वेळ लागतो म्हणून. मग पहिलंच काय रेंट अँड टॅक्सेस किती येते 30,000. रेंट अँड टॅक्सेसला रेशो कोणता वापरतो आपण टाइम रेशो. कोणता टाइम रेशो वापरतो. सॉरी टाइम रेशो. टाइम रेशो आपला 1:2 आहे. टोटल किती दिले त्यांनी 30,000. ओके 30,000 मग दोन्ही मध्ये डिस्ट्रीब्यूट करा 1:2 म्हणजे 10,000 and 20,000. Okay 10,000 and 20,000. पुढचं एक्सपेंडिचर किंवा इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी पण टाइम रेशोने डिस्ट्रीब्यूट करतो आपण. टाइम रेशो 1:2. आता तो सेल्स रेशो पण 1:2 आहे. रेशो सारखाच आहे पण कोणता लिहायचं ते लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. इलेक्ट्रिसिटी 4,800 बघा 4,800 कसं येईल त्या ठिकाणी. यस 10,600 3,200. ओके या पद्धतीने 1:2 ने डिस्ट्रीब्यूट केलं. सॅलरीज पण आपण टाइम रेशो डिस्ट्रीब्यूट करतो. काही
तिथे ऍडजस्टमेंट वगैरे आहेत का आणखीन ऍडिशनल बघून घ्या. नाहीये, काहीच ऍडजस्टमेंट नाहीये. नाही. टाइम रेशो 1:2. आता सॅलरीज किती दिलंय? 72,000. पटकन डिस्ट्रीब्यूट करा. 72,000 divided by 3 multiple by 1 multiple by 2. Yes. 24,000, 48,000. 48,000. 48,000. ओके. पुढे डायरेक्टर फीज कुठे घ्यायला लावलेली मी तुम्हाला टोटल? पोस्ट मध्ये. कुठे? पोस्ट मध्ये. मग इथे रेशो येईल का? नाही. टोटल पोस्ट मध्ये टाकून देणार आहोत आपण. डायरेक्टर फीज 6,000. टोटल मध्ये घेऊया. फ्री मध्ये काही येईल का? नाही, डॅश येईल. आणि इकडे टोटल 6,000 डिस्ट्रीब्यूट करणार आपण. ऑडिट फीज. पुढे ऑडिट फीज कुठे घ्यायला लावलेली आहे? यस. ऑडिट फीजचं पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला. पोस्ट मध्येच आहे. कुठे ऑडिट फीज कुठे? यस, मेसेज करा मला. व्हेरी गुड. पोस्ट मध्ये. पोस्ट मध्ये ऍक्च्युअली ते अमाऊंट किती त्याची? 3,200. इथे डॅश येईल. नंतर टोटल पोस्ट मध्ये घ्यायची आपल्याला 3,200. पुढे कमिशनला सेल्स रेशो वापरतो आपण. इट इज डिपेंड्स ऑन सेल्स. 4,000 8,000 सेल्स रेशो. टोटल किती येतो? रेशो कमिशन 12,000. 12,000. मग 12,000 डिस्ट्रीब्यूट केले 4,000. रेशो 1:2. ओके. रेशो. पुढे इंटरेस्ट ऑन लोन, सॉरी ऍडव्हर्टाइजमेंट, पण सेल्स रेशो. सेल्स रेशो सेल्स रेशो 1:2. सेल्स रेशो किती? 1:2. किती आहे टोटल? बघा बरं ते. 8,000. 8,000. 8,000 1:2 ने डिस्ट्रीब्यूट करा. किती येतं बघा बरं डिस्ट्रीब्यूट करून? 2,667. डिस्ट्रीब्यूट करून किती येतं बघा बरं? 2,667. 5,333. 2,667. बरोबर. ना यस. किती येतं? आन्सर पाठवा मला. 2,667. 2,667. ओके. आणि 5,333. ओके. पुढे इंटरेस्ट ऑन लोन, त्याला आपण कोणता रेशो वापरतो? टाइम रेशो वापरतो. कोणता रेशो वापरतो? टाइम रेशो. 1:2. 1:2. टोटल किती बघा बरं ते? टोटल किती आहे? इंटरेस्ट ऑन लोन 6,000. मग 6,000 कसे येतील ते? 2,000 and 4,000. 2,000 and 4,000. ओके. पुढे डिस्काउंट ऑल्सो डिपेंड्स ऑन सेल्स रेशो. 7,000. 1:2. 7,000. टोटल किती येतो?
डिस्काउंट 7,000 आहे. 7,000. 2033. 7,000 333. कसं येतील सांगा मला. 200. 2,000 2,333. 333. 333 and 4,667. 667. Okay. Office expenses, time ratio. Time ratio. 1:2. Time ratio is 1:2. Total 15,000. 15,000. office expenses is 15,000. 15,000. 5,000. 10,000. 15,000 distributed among pre and post into 1:2. That is 5,000 and 10,000. 10,000. Okay. Then carriage. Okay. Carriage is Sales. depends on sales. Sales ratio. 1:2. 6,000. Total carriage is 6,000. Oh, 6,000. 6,000. Oh. मी सांगत ना. Distributed among pre and 2,000. post into 1:2. That is 2,000 and 4,000. 4,000. 6,000. Then 4,000. preliminary is purely transfer to post. There is no 4,000. ratio because whole amount transferred to post. Total preliminary expenses is 13,000. total preliminary expenses is 13,000. 13,000. Whole amount transferred to post 13,000. Okay. Then bad debts. Bad debts is related to sales. So sales ratio 4,000. taken for distribution. Sales ratio is 1:2. Total bad debts is 23,000. 4,000. Oh, 4,000. 4,000. Sorry, 4,000. Bad debts is 4,000. So 1,333 to pre and remaining 2,667 to post. Okay. So this is the distribution. This is the distribution. Carriage. Now time to calculate total second. Carriage free. 4,000. टोटल सेकंड बघा बरं टोटलची टोटल किती येते याची टोटल किती येते बघा बरं 1,87,000 टोटल एक्सपेंडिचर इज 1,87,000 ओके एक्सपेंसेस ऑफ प्री इनकॉर्पोरेशन पीरियड expenses of pre-incorporation period ओके कॅरेज पोस्टला माझ्याकडनं काही चुकलं टोटल अच्छा ओके 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 सॉरी टोटल बिल लिहून टाकलं इथे 2,000 and 4,000 ओके 44,933 आणि टोटल पोस्टचे एक्सपेंडिचर
हे 4,000 आहे. इथं टोटल 6,000 होते, माझ्याकडनं 6,000 झाले होते, ते 4,000 करून घेतलेत आपण पुढे, कारण टोटल 6,000 आहे. 2,000 आणि 4,000 यायला पाहिजे, माझ्याकडनं टाईप झालं तर 6,000. बघा 1,87,000 मधून 54,930 वजा केले किती येतील बरोबर? यस, किती येतात? -187 -54,933. क्रॉस चेक करून पण ते कॅल्क्युलेट करता येतं. वन लॅख 32,000 067. ओके, 1,32,067 ओनली. ओके, ठीक आहे. मग आता फर्स्ट 2,10,000 टोटल फर्स्ट मधून टोटल सेकंड मायनस करू आपण. टोटल फर्स्ट 2,10,000 आहे आणि टोटल सेकंड 1,87,000 आहे. म्हणजे इथे प्रॉफिट किती होतो बघा, 2,10,000 मधून 1,87,000 गेले. 23,000 इज द नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट क्रॉस चेक करा, बरोबर येते काय बघा. बघा इथे प्रॉब्लेम मध्ये नेट प्रॉफिट दिलाय तुम्हाला 23,000, तो टॅली झाला. आता इथे हे जे फ्रीचे टोटल 70,000 70,000 आहे. किती आहे? 70,000. त्याच्यातून त्याचे डिबिट म्हणजे टोटल फर्स्ट 70,000 मायनस टोटल सेकंड 54,933 ते मायनस करा. म्हणजे किती? 15,067. व्हेरी गुड. हा आला कॅपिटल प्रॉफिट. हा काय आला? कॅपिटल प्रॉफिट आला. कॅपिटल प्रॉफिट. व्हेरी गुड. आणि आता तसंच पोस्ट 1,40,000 टोटल फर्स्ट मायनस टोटल सेकंड 1,32,000. हा येईल तुमचा प्री इनकॉर्पोरेशन म्हणजेच रेव्हेन्यू प्रॉफिट. 7,933 is the revenue profit. Is the revenue profit. Okay, revenue profit. प्रॉब्लेम लक्षात आलाय का? इंटरेस्ट ऑन फ्री नाही का? इंटरेस्ट नाही. इथे मी माझं प्रेझेंटेशन थांबवतोय. प्रॉब्लेम समजला? बघा फॉर्मॅट जर रेडी झाला ना 15 मिनिटात आपला प्रॉब्लेम टॅली होतो. ठीक आहे, प्रॉब्लेम समजला? मी माझं प्रेझेंटेशन थांबवतो, आपण डिस्कस करूया.